श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 14 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे कौसल्यात्मज रामराया, हे रघुकुल भूषणा करुणालया, सीतापते करा द्या आता या लेकरासी, त्राटिता त्या उधरली अहिल्या शिळा संजीव केली, शबरीची पुरविली इच्छा तू दाशरथे, भक्तरक्षणा कारण सोडिले नृपसिंहासन, वानर केले त बलवान केवळ आपुल्या कृपेने, शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी, बसविलास गोदीवरी भक्त आपुला विभीषण, जो जो आला शरणपदा तुझ्या हिकी, हे आनंद कंदा दैन्य दुःखापदा, त्यांच्या त्या वारिल्यास हे मनी आणावे, दास गनुस सांभाळावे, बालकाने धावावे, जानकी विन कोणाकडे, तू जननी जनिता सद्गुरु, तू भक्तांना कल्पतरू, भवदीचे भव्यतारू, तूच की रे रामराया, एक खडे गावचा रहिवासी, मेहकर तालुक्याचा, बंडू तात्या नावाचा ब्राह्मण होता विबुध, हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न, उदार होते, ज्याचे मन गृहस्थाश्रम चालवी, श्रोते या प्रपंचात संकटे येती आतोनात, परीस नाही पहा सुटत लोभ त्यांच्या मानवा, या बंडू होता त्या घरी पाहुणे येती वरच्यावरी, तो अवघ्यांची साच करी, सरबराई निजांगे, ऐसा क्रम चालला, संचय अवघा संपला, आली पाळी बिचाऱ्याला, कर्ज काढून साहूचे घरदार पडले गहाण, अगणित झाले त्रयारुण, लोकांप्रती दावण्या कारण वदन, लाज वाटू लागली, विकावया न काही उरले, सदन अवघे साफ झाले, भांडे कुंडे तेही गेले, काय विपत्ती वर्णावी, तगादे करीती सावकार शिपाई धाडून, वरच्यावर भागण्यासी 2 प्रहर अडचण पडू लागली, कांता बोले वाट टाकून, मुले करीती अपमान, पत गेली उडून, उसने न कोणी देती हो शेष, ऐशा तापे तापला जीव द्याया तयार झाला, पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत, जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखांचे निकेतन, संपून गेल्यावरी धन सहज होते न्याय, ह्या बंडू तात्या विचार करी, जीव कोठे देऊ तरी, अफ्रू खाऊन मरू जरी तरी ती घ्या पैसा नसे, जरी जाऊन विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी, ती तुक्यात कोणी येऊन वरी, जरी मला काढल्यास जीवही ना जाईल, उलटी फजिती होईल, सरकार शिक्षा देईल, आत्महत्या म्हणून मला यापेक्षा हिमालया जावे वाटे, जीव घ्याया आत्महत्येचा ते ठाया, दोषही ना लागेल, ऐसा करून विचार पडला घराच्या बाहेर, अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला, एक लंगोटी घातली राख अंगी लाविली, तयाने ही युक्ती केली, ओळख आपुली बुजवावया, श्रोते अब्रुदारासी जननी देचे मानसी भय वाटे अहर्निशी, हे सकळा आसी ठाऊक बंडू तात्या म्हणे मनी, हे दीनदया चक्रपाणी व कृपा मज लागोनी, कारे ऐसी केलीस, तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अधोक्षजा, तू रंकाचा करीसी राजा, ऐसे एकिले पुराणी, ते सर्व खोटे झाले, प्रत्ययांसी माझ्या आले, व्यर्थ कवीनी रंगविले, चरित्र तुझे नारायणा, आता जीव देतो परी, तुझ्या परी मी श्रीहरी, याचा विचार काही करी, हत्या नको घेऊ मम, ऐसे मनी बोलला, तिकीट घ्यावया लागला, तो एक भेटला विप्रत्यासी स्टेशनात, आताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे, घेऊन दर्शन संतांचे मग जावे हरिद्वारी, आपल्या वराड प्रांतात श्री गजानन महासंत आहेत अवतरले संप्रत, त्यांच्या दर्शना जाय तू, संत दर्शन आजवरी वाया न गेले भूमीवरी, उगीच त्रासून अंतरी, भलते काही करू नको, ऐसे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून, म्हणे हा मनुष्य कोण, अवचित्त मनी भेटला किंवा याने ओळखिले,
मी बंडू तात्या म्हणू न भले, काही न माझा तर्क चाले पुसू तरी याते कसा. काही असो शेगावासी जाऊन वंदू समर्थांसी, ऐसे बोलून मानसी शेगावासी पातला दर्शना गेला ब्राह्मण. तो महाराज वदले हासून, का रे देशी जाऊन प्राण हिमालयासी. बंडू तात्या, अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्या चुकू नये, साध्य वस्तू साधण्यास आता जरी दिलास प्राण प्रपंचासी त्रासून, तरी येशील घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया. नको जाऊ हिमालया गंगे माझी प्राणध्याया, परता आपुल्या घरी जाया वेड्या करू नको. तिकीट घेता जो भेटला स्टेशनावरी ब्राह्मण, तुला ओळखिले का सांग त्याला, तो कोण होता हे काही. जा आता घरी परत, राहू नको लवई येत बाप्पा तुझ्या मळ्यात आहे एक म्हसोबा. त्या म्हसोबाच्या पूर्वेसी बाभुडीच्या झाडापाशी खोदून पहा मेदिनीसी. 2 प्रहर रात्री काम जमीन खोदण्याचे, तूच एकटा करीसाचे, खाली 3 फुटांचे द्रव्य तुझला सापडेल. त्यातून थोडे कर्जदारा देऊनी ऋणमुक्त होई. खरा नको सोडू बायका पोरे, उसने वैराग्य पवाहू नको. ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण, आला खेरड्यास जा परतून राख पुसून अंगाची. रात्रीच्या वेळेला मळ्यात म्हसोबापाशी आला बाभुडी खाली, लागला जमीन खोदाया कारण तो 3 फुटावर. लागली स्रोते घागर, एक तांब्याची साचार, वेडणी होती जिच्या मुखा. त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या 4 शेत पडल्या त्यांच्या दृष्टीप्रत. मग काय विचारता करी घागर घेऊन निया लागला तेथेच नाचावया. जय जय गजानन गुरुराय ऐसे मुखे बोलून, त्याच द्रव्ये करून फेडिले त्याने अवघेरून. मळा होता पडला गहाण, तोही यानीला सोडवून. घडी बसली प्रपंचाची ही गजानन कृपेने साची. वृत्ती बंडू तात्यांची गेली अति आनंदून, जेवी मृत्यूची घटका भरता. अमृत कलश या वाहता, वा सागरा माझी बुडता. तारू दृष्टी सल पडावे बंडू तात्यास तैसे झाले. दुःखाचे ते दिवस सरले. मग त्याने पुढे केले, येणे पहा शेगावा दान धर्म तेथे केला. मोठ्या प्रमाणा माझी भला गजाननाच्या पदी झाला लीन अनन्य भावाने. तै महाराज वदले त्यासी, आम्हास कारे वंदिसी. ज्याने दिला आहे तुशी द्रव्य घटतो वंदी तया. आता तरी येथून खर्च करावा सांभाळून, उगे न करी उळधडेपण. त्यात नसे सार काही, जन सुखावेचे सोबती. निर्वाणिका हांचा श्रीपती, त्याची सदैव करी भक्ती. तो न उपेक्षा कदा तुला, ऐसा उपदेश एकीला समर्थांनी वंदून भला. बंडू तात्या गावात गेला आपुल्या अति आनंदे. एकेकाली सोमवती, परवा आली निश्चिती. जी का अमावस्या येती सोमवारी ती सोमवती. या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन. या दिवशी नर्मदा स्नान अवश्य मनती करावे. म्हणून शेगावची मंडळी नर्मदेस जाया तयार झाली. तयारी त्यांनी अवघी केली. पडशा वगैरे भरून मार्तंड पाटील, बंकटलाल, मारुती, चंद्रभाग, भान, बजरंगलाल यांनी केले एक मेळ ओंकारेश्वरी जाण्याचा. बंकटलाल म्हणे घ्यासी, हे आपण जातो नर्मदेसी. घेऊ सांगा ते महाराजांशी स्नान कराया नर्मदेचे. 4 मठा माझी आले समर्था विनवू लागले. ओंकारेश्वरी गुरु माऊले, चला आमुच्या समवेत. तुम्ही असल्याबरोबर काळाचाही नाही दर. आला आम्हास पायावर त्या ओंकारेश्वराचा. हा अधिकार मातेविन नाही, घाला आम्हा पायावर त्या ओंकारेश्वराच्या. हा अधिकार मातेविना नाही, पहा इतरांना. आमुची विनंती हीच चरणा, न्यावे आम्हा नर्मदेसी. तुम्ही आल्या वाचून आम्ही न हालू येथून. बालहट्टा लागून जननी तीच पूर्वी तसे. महाराज म्हणाले तयासी, आहे नर्मदा माझ्यापाशी, उगीच त्रास द्यायासी. जाऊन कशाला तिला मला, मग मी या मठात बैसून करीन नर्मदेचे स्नान. तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला. तेथे राजा पूर्वकाली
अंता भाग्यशाली होऊन गेला महाबली दिगंत ज्याची कीर्ती असे. श्री शंकराचार्य गुरुवर यांनी करावा जगदोद्धार तेथेच दीक्षा साचार परमहंसांची घेतली जा जा तुम्ही तया स्थला भेटा माझ्या नर्मदेला मात्र नेऊ नका मला उगाचा आग्रह करून आता परवाचे प्रयोजन नाही राहिले मज लागून ऐसे एकता चौघे जण घट्ट धरीती पायाला काही असो तेथवरी चला आमुच्या बरोबरी लगेच येऊ माघारी स्नान करुनी नर्मदेचे. महाराज म्हणाले ठीक ठीक तुम्ही दिसता दाबिक नर्मदेचे आहे उदक या आपुल्या विहिरीमध्ये तिला टाकून आपण तेथे कराया गेलो स्नान तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला म्हणून सांगतो तुम्हीच जावे मला न आग्रह करावे माझे वचन मानावे यात तुमचे कल्याण. मग मारुती चंद्रभाग करू लागला भाषण आम्ही घेतल्या वाचून आपण न जाऊ की समर्थ म्हणाले मी तेथ आल्या होईल विपरीत मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला. ऐसे मठात बोलणे झाले अवघे ओंकारेश्वरा आले पारवासाठी मिळाले लोक तेथे अपार नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट मुंगीला लाही नसे वाट जाया हराच्या मंदिरी कोणी स्नानास उतरले कोणी संकल्प ऐकू लागले कोणी घेऊन बेल फुले जाऊ लागले मंदिरात कोणी बर्फे पेढे खवा बसून खाऊ लागले मेवा थव्या मागे लागला थवा तेथे भजन कर्यांचा सर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत शब्द कोणाचा कोणा न कळे रम्य अशा त्या ओंकारी समर्थांची बैसली स्वारी पद्यासन घालून काठावरी त्या महानदी नर्मदेच्या चौघे दर्शन घेऊ आले समर्था विनू लागले आता पाहिजे सोडिले जाणे सडे केने आपण काकी भीड झाली फार गाड्या मोडतिया वरचे वर बैल गाडीचे बुजार आहेत आपुल्यात त्यातून खेड घाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलांचे ते बसता आले कडून आपण होता म्हणून पोचलो येथे येऊन बैल दौड गाडीचे परत बसून गाडीत जाणे न निर्भय वाटत म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला. गर्दी झाली रस्त्याने नदीतून जाऊ शांतपणे ऐसेच केले कित्येकांनी त्या पहा नावा चालल्यात तुम्हास वाटेल तेच करा आम्हा न काही विचारा मी वचनाच गुंतलो खरा तुम्ही बसाल तेथे येऊ. ऐसे समर्थ बोलले त्यांच्या सवे नावेत बैसले नदीतून जाऊ लागले खेडी घाट स्टेशनाला. तो नर्मदा नदीत मध्यतरी नाव आदळली खडकावरी फळी फुटून गेली सारी तिच्या बुडाली एक हो छिद्र पडले आरपार येऊ लागले यात आत नीर नावाड्यांनी सत्वर नदीत उड्या टाकिल्या परी महाराज निर्धास्त होते गिनगिन गणात बोते ऐसे भजन मुखाते चालले होते अखंड मार्तंड बजरंग मारुती घाबरून गेले अति उडू लागली धडाधडा छाती बंकटलालाची विबुध हो. चौघे समर्था बोलले आम्ही अपराधी आहो भले आम्ही न तुमचे ऐकिले शेगावात द्याळा त्याचे दिले आम्हा फळ तुम्ही आज तात्काळ नर्मदाच झालीस काळ आम्हा लागी बुडवावया गुरुराया आपुली वाणी वेदतुल्य मानू येथुनी वाचवा या संकटातून शेगावतून दृष्टी पडू द्या. ऐसे जो ते बोलतात तो निम्म्यावरी पाण्यात नाव बुडाली लोटत लोटत एक फरलांग गेली हो काठी लोक बोलती ऐसे मेली ही 5 माणसे आता यांचा भरवसा नसे अथांग पाणी नर्मदेला. तई म्हणाले गजानन नका हो हैराण तुमच्या जीवा लागून धक्का न लावी नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेंचे त्यांनी भले हे चौघे बैसले हात जोडून नावेत श्लोक अनुष्टुप छंद. नर्मदे मंगले देवी निरेवी रेवे अशुभ नाशिनी मंतू क्षमा करी यांच्या द्याळू होऊन मनी. ऐसे स्तवन चालले तो आतील पाणी निघून गेले नर्मदेने लाविले आपुल्या करालस त्या छिद्रा
नाव स्रोते पहिल्या परी आली जलाचियावरी, त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा. कोळीनीचा धरिला वेश, मस्तकावरी कुरड केस, भिजविले जेच्या वस्त्रास कमरेपर्यंत जलाने नौका काठास लाविली. अवघ्यांनी ती पाहिली, आश्चर्यचकित मुद्रा केली. पाहून तळाच्या छिद्राला ही बाई होती म्हणून आमुचे हे वाचले प्राण. बाई आपण कोठील कोण, हे काही सांगा हो. सोडा वस्त्र भिजलेले, आम्ही नवे देतो भले. तई नर्मदेने पहा केले, अशा रीतीने भाषण. मी ओंकार कोळ्याची कन्या, माझे नाव नर्मदा ऐका. आम्हा परिपाठ आहे देखा, ओले वस्त्र नेसण्याचा. मी ओलीच राहते निरंतर, माझे रूप आहे नीर. ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानना. क्षणा आजी नाहीसे झाली ती नर्मदेसी. वीज चमकून आकाशी घनी जैसे लीन होते. तो पाहता प्रकार चौघे आनंदले फार. कळला स्वामींचा अधिकार, नर्मदा झाली आली दर्शना. बंकट विचारी खोदून, समर्थाही स्त्री कोण, ते सांगावे फोडून. गुप्त काही ठेवू नका ताई, महाराज वदले तत्वता. तुम्ही जे का विचारिता तो कथितला आहे गाथा. नर्मदेने तुम्हास कोडी जो का ओंकार, तोच हा ओंकारेश्वर. माझेच रूप आहे नीर, ऐसे नर्मदा वदली ना. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा, संशय तेथे न घ्यावा कदा. संकटा माझी देते सदा, हात ती आपुल्या भक्ता ते. म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एकवार. जय जय नर्मदे निरंतर, ऐसेच रक्षण अंबे करी. ऐसे एकता वचन बंकटलाला आधीच अवघे जाण. समर्थांचे दिव्य चरण वंदू लागले शनशना. परत आले शेगावात, ज्यांना त्यांना हीच मात. होऊन या हर्ष भरित सांगू लागले विबुध हो. सदाशिव रंगनाथ चा वागणवळे, सदाशिव रंगनाथ वानवडे. एका गृहस्था समवेत भले, शेगावात येथे झाले महाराजांच्या दर्शना. या सदाशिवा कारणे टोपण नाव तात्या जाण. हे माधवा नाथांचे छत्रगण चित्रकूटच्या होते हो. या माधवनाथा प्रत योगागे होती अवगत. ज्यांच्या शिष्यगण माळव्यात होते आहे मोठ्या प्रमाणी. सदाशिव आले शेगावातला, जेव्हा श्रींच्या दर्शनाला, तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात. सदाशिवाशी पाहून माधवांची झाली आठवण. गजानना कारण संत जाणती वानवडे. येता क्षणी महाराज बोलले मोठ्यानी, अरे नाथांच्या शिष्या लागून बसवा आणून माझ्या पुढे. त्यांचे गुरु माधवनाथ गेले जेवून इतक्यात, मठी माझ्या समवेत. तो हे दोघे पातले, थोडा वेळ आधी जरी हे आले असते तरी. भेट त्यांच्या गुरूंची खरी होती आयांना मठात. आता हे मागून आले गुरु, त्यांचे निघून गेले. विडा न घेता भले त्यांची करून पूर्तता. वानवड्यांची आलिंगन देते झाले द्या घन. पोरे बंधूंची म्हणून ऐसा तो संत प्रेमा रीतीप्रमाणे सत्कार केला. वानवड्यांच्या शेगावला आत जाताना त्या निरोप दिला. समर्थांनी येणे रीते, तुम्ही माधवनाथाला असेल जा भेटण्याला. त्यांचा येथे राहिला विडा तो, त्यांना ध्यायास मी म्हणतो तेच सांगा. पदरचे न घाला बघा, आमच्या वाक्या माझी उगा. फरक तुम्ही करू नये म्हणा साधे भोजन हुआ. विडा तुम्हास याही रहा, तो आम्ही आणिला पहा. नाथा तुम्हा ध्यावया. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवड्याने. घेऊन विड्यांची 2 पाने गमन करिता जाहला. माधवनाथा हकीकत त्याने कथिली इत्यंभूत. महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी. गजानन जे बोलले तैसेच आम्ही जाहले. भोजनासमयी त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट. ऐशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा. येथे शंका घेऊ नका, स्मरण तीच भेट होय. त्यांचा माझा एक प्राण, शरीरेही मात्र भिन्न भिन्न. हे आहे खोल ज्ञान, ते नाही तुक्यात कळे तुम्हा.
बरे झाले आणिला आमुचा विडा तुम्ही भला, जो होता राहिला शेगावी शिष्य हो. पाने देता वानवड्यांनी ती भक्षिली नाथांनी, खलबत्त्यात कुटुनी थोडा प्रसाद दिला त्यांना. संत भेटी होती कैसे हे चांग देव 65सी, हे सांगते झाले ज्ञानराशी. श्री ज्ञानेश्वर महाराज ती 65 मनी आणा, म्हणजे ह्या कळतील खुना. स्वानुभवाच्या ठाई जाना, वावन तर्का कारणी, योगी वाटेल तेथोनी. भेटे एकमेका लागुनी, भेट ठाईच बैसोनी, होते त्यांचे कौतुक हे. शेख महम्मद श्री गोध्यात, तुकाराम होते देहूत. आग लागता मंडपात, देहू माझी कीर्तनाच्या. ती शेख महम्मदांनी विजविली श्री गोध्यात बैसुनी. हे महिपतींनी लिहुनी ठेविले भक्ती विजयात. जाऊन हळी खेड्यात विहिरीत बुडलता पाटील सुत. वाचविले देऊन हात महाराज माणिक प्रभूंनी. खरा योगी असल्या विना ऐसे कौतुक होईना. हे न साधे दाबिकांना त्यांनी गप्पाच माराव्या. योग अवघ्यात बलवत्तर त्यांची न एक कोणासर. करणे असल्या राष्ट्रोद्धार त्यांचा अवलंब करा हो. श्रीदास गणू विरंचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. एकोत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावरी. शुभम भवतु श्रीहरिरंपस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ चतुर्दशोध्याय समाप्त.